नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज शिक्षक भरतीविषयी गुड न्यूज आहे बघा। शिक्षक भरतीच्या सेकंड टप्प्याला गती आलेली आहे। त्याचप्रमाणे टॅब देखील लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहे। त्याच संबंधित पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा। महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय 16 जानेवारी 2025 म्हणजे आजचीच ही पत्र आहे। तर बघा, शिक्षण प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण आणि बृहन्मुंबई प्रशासन अधिकारी नपा संबंधित सर्व। तर बघा, विषय काय आहे, पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाची कार्यवाहीबाबत म्हणजे सेकंड टप्प्याच्या कार्यवाही संबंधित पत्र हे निर्गमित झालेलं आहे। सर्व आस्थापनांसाठी बघा, माध्यमिक प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद नपा मनपा इत्यादी सर्वांसाठी आहे बघा। तर उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दिनांक 10/11 म्हणजे 10 नोव्हेंबर 2022 ला जे दुसऱ्या टप्प्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेलं होतं त्यानुसार पुढील कार्यवाही करायची आहे। म्हणजेच पहिला टप्पा झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्यासाठी जी 10 नोव्हेंबर रोजी जे शासन पत्र निर्गमित झालेलं होतं त्याचा संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय म्हणजे 14 जानेवारी 2025 नुसार पवित्र पोर्टलवरती शिक्षक पद भरतीसाठी ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे। म्हणजेच ऑनलाईन कामकाज करण्यासाठी मान्यताही मिळालेली आहे। त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपी नपा मनपा ज्या आहेत त्याचप्रमाणे खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिराती नोंद करण्यासाठी ही सुविधा दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे। म्हणजेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत झेडपी नपा मनपा त्याचप्रमाणे ज्या खाजगी संस्था पोर्टलवरती आल्या नव्हत्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ज्यांना जाहिराती द्यायच्या आहेत पोर्टलवरती त्या संस्था इत्यादींना 20 जानेवारी 2025 रोजी काय होणार आहे की टॅब उपलब्ध करून दिलं जाणार आहे बघा। शासन पत्र दिनांक 10/9/2024 म्हणजे 10 सप्टेंबरला जे शासन निर्णय निर्गमित झालं होतं शासनाचं पत्र त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडे ज्या उर्वरित 10% रिक्त पदे आहेत त्याचप्रमाणे पहिल्या फेरीतील जे अपात्र झालेले उमेदवार गैरहजर त्याचप्रमाणे जे उमेदवारांनी जॉईनिंग केलं नाही म्हणजे जे रुजू न झालेले आहेत तसेच अन्य व्यवस्थापनातील जे रिक्त जागा आहेत म्हणजे ज्या काही खाजगी व्यवस्थापनांनी जाहिराती दिल्या नाही त्याचप्रमाणे स्वामीसारख्या ज्या संस्था आहेत त्यांनी जाहिराती दिल्या नव्हत्या फर्स्ट फेजला तर त्या ज्या आहेत तर त्यांच्यासाठी काय होणार आहे की टॅब उपलब्ध करून दिलं जाणार आहे। तर इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिराती द्यायची आहे। त्यानुसार आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता या कार्यालयाचे पत्र 13/9/2024 अन्वये म्हणजे 13 सप्टेंबर 2024 ला जे पत्र निर्गमित झालं होतं त्यानुसार आवश्यक कार्यवाहीची सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक कार्यालयाला तशा बाबतीत सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। तसेच जिल्हा परिषदांच्याकडील बिंदू नामावली देखील विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविण्यात आलेले आहे। सदर माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी। तर प्रत्येक जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावलीच्या विषयक माहितीचे देखील प्रमाणपत्र या कार्यालयाला उपलब्ध करून देण्याचे कळविण्यात आलेले। शिक्षक पद भरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार म्हणजेच शिक्षक पद भरतीसाठी प्रत्येक खाजगी शैक्षणिक संस्थांना आपली बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर आहे ते तपासून घेण्याचे कार्यालय काय होतं पत्र निर्गमित केलं होतं 29/11/2023 नुसार। यापूर्वी सविस्तर सूचनांद्वारे त्यांना कळविण्यात आलेली आहे। मग पद भरतीची जी कार्यवाही आहे ती तात्काळ करायची असल्याने म्हणजेच बघा पदभरतीची जी पदभरतीची काय करायची आहे की तात्काळ कार्यवाही करायची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना काय करायचे आहे की याबाबत सविस्तर सूचना ऑलरेडी देण्यातच आलेल्या आहेत। याबाबत आपणास 10/1/2025 रोजी संस्थांनी विभागनिहाय पाठविण्यात आली आहे। म्हणजेच प्रत्येक विभागानुसार त्या म्हणजे पाठविण्यात आलेली आहे 10/1/2025 निहाय। तर बघा
ज्या संस्थांनी बिंदू नामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही करावी. म्हणजे जेणेकरून त्यांना टॅब उपलब्ध झाल्यावरती जाहिराती पोर्टलवर देता येतील. बिंदू नामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करे. म्हणजेच प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन की ज्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या बिंदू नामावली पूर्ण झालेत की नाही ते बघून त्यांच्या जाहिराती या रिक्त पदे भरण्याची सत्वर कार्यवाही करावी. बघा, सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण आयुक्त पुणे, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हे पत्र निर्गमित झालेलं आहे. बघा, आता शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे जसा शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा पूर्ण होणार आहे तसाच थर्ड टेटला देखील सुरुवात होणार आहे. त्यासाठीच ज्यांचे मार्क कमी आहेत, जे सेकंड टप्प्यामध्ये लागू शकत नाहीत किंवा चान्स कमी आहेत, त्यांनी थर्ड टेटच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून अचानक एक्झाम आली तर त्यांची तयारी असावी. जेणेकरून 2022ला एक्झाम झाल्यानंतर 2025पर्यंत शिक्षक भरती ही चालू आहे. 3 वर्ष झाले तरी मग आता टेट 3 जर आली तर त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष कालावधी असाच राहू शकतो. त्यामुळे एज डिपारचा प्रश्न पण होऊ शकतो. त्यासाठीच आधी तयारी पूर्ण एक्झामची तयारी असावी जेणेकरून आलेल्या एक्झामला आपण फेस करू शकतो आणि ती क्रॅक करून शिक्षक भरतीमध्ये आपण उतरू शकतो. तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयी न्यूजला चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.